धन्यवाद. नमस्कार. आजचे आपले 10 मिनिट प्रेझेंटेशनसाठी जे आलेले आहेत नागेश बंजारे सर, हे माझे परम मित्र आहेत. गेली 10 वर्ष आम्ही एकमेकांना चांगलेच ओळखतो आहोत. नागेश बंजारे सरांबद्दल सांगायचं तर त्यासाठी 2 मिनिटं फार कमी आहेत, पण तरी आता आपल्या फॉर्मॅटमध्ये मी सांगतो. अनंत कॅटरर्स अँड स्वीट्स हा त्यांचा बिझनेस आहे. मॅन्युफॅक्चरर्स त्यांची कॅटेगरी आहे, मॅन्युफॅक्चर ऑफ स्वीट्स अँड कॅटरिंग. चारकोप कांदिवली वेस्ट इथून ते ऑपरेट करतात. त्याच्याशिवाय 24 वर्षाचा अनुभव आहे. बँकवेट्सही आहेत त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन सांगायचं तरी तर नम्रता त्यांची वाईफ आहे आणि हर्षवर्धन आणि अथर्व 2 मुलं आहेत त्यांना. त्यांची हॉबी आहे स्टोरी टेलिंग, ट्रॅव्हलिंग, ड्रायव्हिंग अँड स्विमिंग. लर्निंग न्यू थिंग्स, नेहमी काही ना काहीतरी शिकत राहणं ही त्यांची आवड आहे. त्यांच्याविषयी बऱ्याच जणांना अजून एक गोष्ट माहिती नाहीये, ती म्हणजे ते एका शॉर्ट फिल्मचे प्रोड्युसर आणि रायटर पण आहेत. फिल्मचं नाव आहे रिश्ता आणि त्यांची की टू सक्सेस आहे हार्डवर्क. थँक्यू. ऑल दी बेस्ट. धन्यवाद श्याम सर, माझं छान इंट्रोडक्शन केलात. तसाच मी आभारी आहे आपल्या CST टीमचं, ज्यांनी मला प्रेझेंटेशन करायला संधी दिली आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं प्रणाली मॅडमने. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मी नागेश अनंत वंजारे, अनंत केटरर्स आणि स्वीट्स या नावाने गेली 24 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आज मी फक्त केटरर्सचं प्रेझेंटेशन करणार आहे. स्वीट्सचं मी सॅम्पल्स सर्वांना दिलेली आहे. मित्रांनो, 24 वर्षापूर्वी मी आणि माझा भाऊ तुषार यांनी काळाची गरज ओळखून पर्यटकांना जी सहलीला केटरिंग लागते त्याची सुरुवात केली आणि हळूहळू त्या सहलीला आलेले पर्यटक त्यांना जेवण आवडायला लागलं. त्यांनी मग आम्हाला ऑर्डर्स द्यायला सुरुवात केल्या. सुरुवातीला लहान लहान म्हणजे घरातल्या पूजा, बारसे, वाढदिवस, हळूहळू करता मग एंगेजमेंटच्या ऑर्डर्स यायला लागल्या, मग लग्नांच्या ऑर्डर्स यायला लागल्या. त्यावेळी जन्म झाला एक नाव विश्वासाचे, अनंत केटरर्स. मित्रांनो, आजपर्यंत मला किमान 2000 लग्न केटरिंगचा आणि इतर जे 3000 कार्यक्रम आहेत, जे इतर कार्यक्रम असतात, बर्थडे, इव्हेंट्स, गेट टुगेदर, याचा अनुभव आहे मला. मित्रांनो, केटरिंगचा व्यवसाय करताना बऱ्याच लायसन्सेस आणि सर्टिफिकेटची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये गुमास्ता लायसन्स, फूड लायसन्स, तसंच GST नंबर, ESIC, PF अशा अनेक सर्टिफिकेटची गरज असते. ते सर्व सर्टिफिकेट्स आपल्याकडे आहेत. तसंच ऑल इंडिया केटरिंग असोसिएशन आणि बॉम्बे केटरिंग असोसिएशनचा मी आजीव सभासद आहे. मित्रांनो, हे माझे काही बँक्वेट्स आहेत चारकोपमधले. हे 2nd फ्लोअरचं आहे आणि हा 1st फ्लोअरचं आहे. सध्या आपण कॉन्क्लेव्ह केलेला होता तो आहे. मी कुठल्या प्रसंगांना केटरिंग देतो त्याच्यामध्ये आहे एंगेजमेंट आहे, लग्न आहे, पार्टीज आहेत, कॉर्पोरेट इव्हेंट्स आहेत, त्यानंतर आपले बर्थडे, ॲनिव्हर्सरी, एंगेजमेंट, कॉर्पोरेट इव्हेंट्स, थीम पार्टीज, कॉन्फरन्स कॉलेज, वेडिंग ही आमची स्पेशालिटी आहे. मुंबईमध्ये गुजराती, मारवाडी, साऊथ इंडियन, पंजाबी ही सर्व प्रकारची माणसं असतात. तर त्यांच्या लग्नांना किंवा त्यांच्या कार्यक्रमांना केटरिंग देण्यासाठी स्पेशली त्या प्रकारचे सर्व कुक वगैरे आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ऑथेंटिक सर्व त्यांचं जेवण देऊ शकतो. तसंच चायनीज, इटालियन, थाई, मंगोलियन, जॅपनीज जे काय मुंबईमध्ये प्रचलित प्रकार आहेत त्या सर्व प्रकारचं केटरिंग आपण देत असतो. मित्रांनो, हे सर्व केटरिंग देताना क्वालिटी ही फार जपावी लागते. त्याच्यात आम्ही बघा ह्या ज्या प्लेट्स दाखवलेल्या आहेत, तर काही जण प्लास्टिकच्या प्लेट्समध्ये कुठलेही चमचे वगैरे देऊन जेवण देतात, पण ह्या आपल्या सर्वेल कंपनीच्या फूड ग्रेडच्या प्लेट्स आहेत. तसंच कटलरी जी आहे ती विनस कंपनीची आहेत. आणि हे सर्व जे ब्रँडेड दिसत आहेत, सर्व टाटाचं नमक, लिज्जतचे पापड, अमूल, हे सर्व ब्रँडेड आहेत. एक आता माझा कार्यक्रम झाला तिथे त्यांनी मला सांगितलेलं होतं की लिज्जतचे पापड आम्हाला नको आहे, तर त्यावेळी स्पेशल मी साहेबांचे कुरडई हे दिले होते आणि लोकांना भरपूर आवडलं. हे आमचे काही क्लायंट्स आहेत ज्यांना मी सर्व केलेलं आहे. भारत पेट्रोलियम यांचं हेड ऑफिसचं जे ऑफिसर्स कॅन्टीन आहे ते 2 वर्ष मी सतत चालवलेलं.
त्यानंतर ते मी स्वतःहून सोडून दिलेलं आहे. लुपिन फार्मास्युटिकल्स यांचे अनेक कार्यक्रम मी केले. त्याच्यामध्ये त्यांचा मोठा कार्यक्रम 3,500 लोकांचा ॲन्युअल गेट टुगेदर होता, तो पण मी यशस्वीरित्या पार केलेला आहे. तसंच शिओ मोटोजोनी आमची मिठाईची पार्टी आहे, ते गिफ्टिंगसाठी आमच्याकडून घेतात. MTNL आणि महिंद्राचे बरेच केटरिंगचे कार्यक्रम, सेलिब्रेशन्स आणि खास करून निरोप समारंभ जे असतात ते मी इथे केलेले आहेत. एक्झ्युम बिल्डर गोरेगावला आहेत, जे माझे गिव्ज आहे, ते माझ्याकडून बरेच भूमिपूजनचे कार्यक्रम तसेच फ्लॅट हँडओव्हर करतात, ते कार्यक्रम माझ्याकडून घेतात. तसेच माझं दिवाळीचं पण मोठं गिऱ्हाईक आहे. ते एक्मे कन्सल्टंट हे PMC आहेत, त्यांचे बरेच बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांनी आतापर्यंत मला बरेच कॉन्टॅक्ट दिलेले आहेत आणि दिवाळीचे पण ते माझे ग्राहक आहेत. हे काही टेस्टिमोनियल्स आहेत. हे माझे काही पॉलिटिकल क्लायंट्स आहेत, यांना मी सर्वांना केटरिंग दिलेले आहेत. बरेच जणांची नावं मी लिहिली नाही आहेत, पण अजितदादा पवार, सुनील तटकरे, दादा भुसे, धनंजय मुंडे, हे शिवा शेट्टी बोरिवलीचे आहेत, संजय राठोड जे मध्यंतरी भरपूर गाजलेले, सुनील प्रभूसाहेब आणि महेश मांजरेकर, हे कोणाला माहिती नसेल खासदारकीला उभे होते, ते पण माझे पॉलिटिकल क्लायंट्स आहेत. मित्रांनो, तुम्ही आम्हालाच केटरिंगसाठी चूज का करावं, त्याच्यासाठी ठळक कारणं आहेत माझ्याकडे. बरेच केटरर असतात, फक्त त्यांच्याकडे मोबाईल असतो, न भांडी असतात, न गोडाऊन असतं, काही नसतं, पण ते ऑर्डर्स घेतात. त्यामुळे त्याचे ओव्हरहेड्स पण कमी असतात आणि रेट पण कमी असतात. पण त्यामुळे होतं काय, कधीतरी ना त्यांचा जो तारेवरची कसरत असते तोल जाण्याचे चान्सेस असतात, आणि तसं झालं तर आपल्या कार्यक्रमाच्या बट्ट्यावर होण्याचे भरपूर चान्सेस असतात. पण मित्रांनो, मी जवळजवळ 24 वर्ष या फील्डमध्ये असल्यामुळे मला 24 वर्षाचा अनुभव आहे. क्वालिटीमध्ये तुम्हाला दाखवलं, कुठल्याही प्रकारचं आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. आपल्याकडे एक्सपिरियन्स टीम आहे आणि सर्व जे ब्रँडेड इन्ग्रेडियंट्स वगैरे आपण वापरतो ते तुम्हाला दाखवलेच. आणि खास करून लेटेस्ट इक्विपमेंट जे असतात त्याच्यामध्ये माझ्याकडे भाजी कटिंग करण्याची मशीन आहे, ती एका तासामध्ये जो 200-300 किलो भाजी कटिंग करून टाकते. तसंच पीठ मळण्याची मशीन आहे, पल्वलायझर्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लेटेस्ट. म्हणजे एक जम्बो कुकर आहे, म्हणजे अचानक कधी कधी आपण 500 माणसांची ऑर्डर देतो आणि त्याचे 700-800 होतात, मग त्याच्यावर अचानक गोंधळून जायला होतं. तर ह्या सर्व इक्विपमेंट्स असल्यामुळे आपण सहजरित्या त्याच्यावर आपण मात करतो. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे आहे. सक्सेस स्टोरीज, धन्यवाद. सक्सेस स्टोरीजमध्ये आत्ताच 18 एप्रिलला अलिबाग येथे सुनील तटकरे साहेबांनी त्यांचा हे भरला होता, फॉर्म भरला होता. त्यावेळी शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यावेळी 15,000 लोकांना तिथे छोले, पुरी आणि सॅलड हे पॅक करून द्यायचं होतं. हे काम आम्ही यशस्वीरित्या तिथे पूर्ण केलं. तसंच लास्ट इलेक्शन झालं सुनील प्रभू साहेबांचं, त्यावेळी 10,000 लोकांना, म्हणजे कार्यकर्ते, गटप्रमुख, बूथ, या ठिकाणी त्यांना बिर्याणी द्यायची होती प्रत्येक बूथवर. तर 10,000 लोकांना आपण बिर्याणी यशस्वीरित्या दिलं. बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत, पण टायमिंग तिथून दाखवला जात आहे. हे माझे काही गिव्ज आहेत, याचा फोटो घेऊ शकता किंवा तुम्ही मला नंतर 1-to-1 केल्यानंतर. याच्यात काही पॉलिटिकल लीडर्स आहेत, हे बिझनेसमॅन आहेत, काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यूट्यूबर, मगाशी कोणीतरी विचारलेलं यूट्यूबर आहेत, क्रिकेटचे कोच आहेत ज्यांनी इंडियन लेजंड टीमला कोच केलेलं होतं, फिल्म ॲक्टर आहेत, आणि आमचे पथिक HRD समीर सुर्वे सर हे माझे गुरु आहेत आणि माझे खास मित्र आहेत. मला कोणत्या प्रकारचे रेफरन्स हवे आहेत, तर मित्रांनो, मला इव्हेंट कंपनी, सध्या कुणाल सर मला बरेच रेफरन्सेस देतात आणि त्यांची कामं पण यशस्वीरित्या आपण करतोय. कॉर्पोरेटचे कोण क्लायंट्स असतील, पॉलिटिकल लीडर्स हे पण असतील तर त्यांचं काम करायला आपण उत्सुक आहोत. नंतर कॉलेजचे हॉस्टेलच्या मेस असतात त्याची पण आपली क्षमता आहे करण्याची. सोशल क्लब आणि सोसायटीचे बरेच कार्यक्रम असतात. तसंच हॉलचे, बँक्वेटचे आणि लॉजचे ओनर असतील आणि त्यांना चांगले केटर डेकोरेटरची आवश्यकता असेल तर ते करण्यासाठी आपण सक्षम आहोत. तसंच इंडिव्हिज्युअल, म्हणजे कोणाच्याही घरामध्ये लग्न किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा. तसे रेफरन्स मला हवे आहे. माझं ड्रीम रेफरल आहे सिप्ला कंपनीचे जे ॲडमिनवाले असतील त्यांनी मला हे करावं. हे माझं एक टेस्टिमोनियल आहे. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज माझ्या
भावाचं म्हणजेच रोहिशचं लग्न इथे अनंत रॉयल बँक्वेट्समध्ये झालं दुपारी आणि आमचा एक्सपिरियन्स म्हणजे खूपच छान राहिला आहे आतापर्यंत. इनफॅक्ट आमचं आता पुढे रिसेप्शनही आहे. ॲम्बियन्स म्हणा, हायजीन म्हणा किंवा जेवण म्हणा किंवा जे डेकोरेशन केले आहे ते म्हणा, एंट्रन्स म्हणा किंवा जो हॉलचा पॅसेज एरिया आहे तो म्हणा, सगळंच एकदम अप्रतिमपणे डेकोरेशन झालेलं होतं. आणि मलाच असं नाही आणि माझ्या परिवारालाच नाही पण आमचे जे मित्रमंडळी आहेत सगळ्यांना ही जागा फारच आवडली आहे. आता मी यांच्या फूड कोर्ट एरियामध्ये उभी आहे आणि यांचा फूड कोर्ट एरिया पण एवढा लांबलचक आहे आणि जेवण म्हटल्यावर एक नंबर. म्हणजे असं जेवण आणि जी सर्व्हिस आम्हाला दिली आपुलकी पण, त्याचं मला खूप खूप त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि अर्चना मॅडम आणि वंजारे सरांनी आम्हाला खूप मदत केली, खूप आयडियाज दिले, खूप सारे सजेशन दिले आणि नुसतं जस्ट मी बोलते म्हणून नाही पण खरंच मनापासून आम्हाला ही जागा किंवा हे जे पुरं सगळं आयोजित झालं ते मनापासून आम्हाला खूपच आवडलं. म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारही मानतो आणि अजून रिसेप्शन बाकी आहे ते थँक्यू.